थँक्यू डॉक्टर हेमंत पाटील थोडक्यामध्ये ओळख करून दिल्याबद्दल. सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की या कार्यक्रमाला आपल्याला थोडासा उशीर झालाय, पण हे आपल्या भारतीयांचं वैशिष्ट्यच आहे. आणि दुसरं डॉक्टर हेमंत पाटील, मी एक वैशिष्ट्य तुम्हालाही सांगून ठेवतोय की आपण मराठी माणसं माईक आला की कधी सोडत नाही. त्याच्यामुळं आजच्या कार्यक्रमात मला तुम्ही जी काही 4-5 मिनिटं दिलेली आहेत, मी थोडंसं जास्ती बोलू इच्छितो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले IIMAचे ऊर्ध्वयू डॉक्टर अशोक आढाव, आमचे नेते आणि मार्गदर्शक डॉक्टर रवी वानखेडकर, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे माझे स्वतःचे आणि संपूर्ण राज्याचे डॉक्टर शिवकुमार, अजून एक गुरु डॉक्टर सुहास पिंगळे, डॉक्टर धीरेन कलावादिया आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व कलोत्सुक आणि कलाकार इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मित्रमैत्रिणी. खरं तर हा कार्यक्रम महाराष्ट्राचा कल्चरल फेस्टिवल हा घ्यायची कल्पना खूप पूर्वीपासून होती. 2001 साली मी ज्यावेळेला इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे ब्रांचचा मॅनेजिंग कमिटी मेंबर झालो, त्यावेळेला आम्ही पहिलं डॉक्टरांचं संमेलन घेतलं. ते भारतातलं पहिलं डॉक्टर लेखकांचं संमेलन होतं, साहित्य संमेलन. 2 वर्षापूर्वी डॉक्टर रवी वानखेडकर ज्यावेळेला नॅशनल प्रेसिडेंट होते, त्यावेळेला त्यांच्याशी बोलून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यामध्ये मुक्तांगण म्हणून आम्ही 1-2 दिवसाचा खूप छान फेस्टिवल केला. आणि त्यानंतरच असं ठरलं की आपण महाराष्ट्र राज्याचे प्रेसिडेंट झाल्यावर या पद्धतीचा एक कार्यक्रम घ्यावा. एक स्वप्न होतं. आणि तुम्हाला माहितीये, वर्ष सुरू झालं नोव्हेंबरमध्ये आणि जानेवारी पासून ढग गोळा व्हायला लागले कोविडचे. आणि त्यानंतर आपली अनेक स्वप्न, वर्षाच्या सुरुवातीला असलेली अनेक गोष्टी या थोड्याशा बाजूला पडतायत असं वाटायला लागलं. अगदी वि. स. खांडेकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर मला एक नेहमी असं वाटतं की स्वप्न पाहणं हा माणसाचा गुणधर्म आहे. समोर आलेल्या स्वप्नाचा ज्यावेळेला चक्काचूर होतो, त्यावेळेला त्या काचेच्या ढिगाऱ्यामध्ये चालत जाऊन रक्तबंबाळ झालेल्या पायांनी अजून एक स्वप्न पाहणं आणि आधीच्या स्वप्नाला पुन्हा एकदा साकार करणं हा मनुष्याचा गुणधर्म असतो. आणि त्यामुळं हे ज्या ठरवलेल्या अनेक गोष्टी होत्या त्या आपण पुन्हा पूर्ण कराव्या असं मी ठरवलं. आणि या सगळ्याला इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवली ब्रँचनी पूर्ण पाठिंबा दिला. माझे सहकारी मित्र, मार्गदर्शक डॉक्टर मंगेश पाटे यांनी ही कल्पना उचलून धरली आणि खरोखर त्यांच्याबरोबर या आजच्या परिषदेच्या ऑर्गनायझिंग चेअरमन डॉक्टर अर्चना पाटे, IIMA डोंबिवलीचे प्रेसिडेंट डॉक्टर सुनीत उपासनी, सेक्रेटरी डॉक्टर हेमंत पाटील, IPP मीना पृथ्वी, ट्रेजरर विजय चिंचोले, नीती उपासनी आणि इतर सर्व टीमनी, आता हे इथं माझ्या मागे उभे आहेत. आणि हे खरोखरच या पद्धतीने गेल्या 2 महिने त्यांनी जे काही झटून काम केलेलं आहे हे पाहता आजचा हा कार्यक्रम हा खरोखरच खूप कष्टाने आणि जाणीवपूर्वक उभा केलेला आहे. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. एक लक्षात घ्या की सांस्कृतिक परिषद ज्यावेळेला आपण म्हणतो किंवा कला महोत्सव म्हणतो किंवा कल्चरल फेस्टिवल म्हणतो, त्यावेळेला आपल्या भारतीयांची एक संस्कृती आहे की जी सगळ्या जगामध्ये खूप पूर्वीपासून सगळ्यांना माहिती आहे. त्याच आपल्या भारतीय संस्कृतीला वेदकालापासूनचा इतिहास आहे. पण भारत हा देश आहे, हा विविध कलांनी किंवा आपल्या इथं अनेकतेत एकता आहे, विविधतेने नटलेला हा आपला देश आहे. आणि यामध्ये प्रत्येक प्रांताचं एक वेगळं कल्चर आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राचंही वेगळं कल्चर आहे, महाराष्ट्राची वेगळी संस्कृती आहे. महाराष्ट्राची मराठी संस्कृती, मराठी म्हणजे महाराष्ट्रात जो जो कोणी राहतो त्या सगळ्यांची संस्कृती हा एक अजून एक वेगळा प्रकार आहे. आणि त्यामध्येही पुन्हा अनेक गोष्टी आहेत. पूर्वीपासून असं म्हणलेलं आहे की महाराष्ट्र देशात दगडांच्या देशात. आता सध्याचा गेल्या 8-9 महिन्याच्या गोष्टी पाहिल्या तर असं म्हणावं लागेल की महाराष्ट्र देशा कोविडच्या देशा. पण या परिस्थितीत सुद्धा आज आपण सगळ्यांनी इथं एकत्र येऊन हा एक मोठा सांस्कृतिक महोत्सव साजरा करतोय, ही खरोखर एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. साहित्य संगीत कला विहीना हा असा माणूस असेल
तर तो साक्षात पशु पुच्छ विहीना असं म्हणलेलं आहे. याचा अर्थ असा की या कला आपल्याला आवश्यक असतात आणि आपण आपल्या याच्यामध्ये पाहतो की या 64 कलामध्ये आहेत, या आपल्याला एक प्रकारचा स्ट्रेस रिलीफ मध्ये असतो. आपण अनेकदा पाहतो की आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा अनेक जण असे खूप चांगले लेखक आहेत, चांगले कवी आहेत, चांगल्या नृत्य कलावंत आहेत, गायक आहेत, वादक आहेत, कवी आहेत. पण ज्या वेळेला आपण आपल्या व्यवसायामध्ये पडतो त्यावेळेला त्या गोष्टीपासून आपण दूर राहतो. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नाट्य क्षेत्रामध्ये खूप मोठे लोक होऊन गेले, जागतिक दर्जाचे कलाकार आपण दिलेले आहेत महाराष्ट्रातल्या डॉक्टरांनी. मोहन आगाशे, जब्बार पटेल यांनी जी काही डॉक्टर श्रीराम लागू यांनी पताका केवळ भारतभरच नव्हे तर या कलाक्षेत्राची पताका भारताच्या बाहेर सुद्धा नेलेली आहे. आणि हे सगळं आपल्या डॉक्टरांचं एक मोठं महत्वाचं एक सिक्रेट आहे की आपण सगळे क्रीम ऑफ दी सोसायटी असतो. आपल्या सगळ्यांची बुद्धिमत्ता ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाची असते, पण त्याचबरोबर आपण जेव्हा व्यवसायाला वाहून घेतो त्यावेळेला अनेक गोष्टी आपण विसरतो किंवा बाजूला ठेवतो. अनेक गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतात. त्यामुळं ह्या गोष्टी शेवटी आयुष्यात कुठेतरी एका क्षणी त्या बाहेर याव्या अशा पद्धतीने हा विचार होता आणि त्यासाठी सगळ्यांना एकत्र आणणं आणि या पद्धतीने ही सगळ्या लोकांची मोड बांधणं आणि एक चांगला सांस्कृतिक महोत्सव करणं हा एक उद्देश होता आणि तो आजच्या या कार्यक्रमातून साध्य झालाय. त्याच्यामुळे मी या सर्व टीम IMA डोंबिवलीचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खरोखर एक सगळ्यांनी आपल्या जागेवर टाळ्या वाजवाव्यात आणि त्यांचा खरोखर अभिनंदन करावं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. वेबिनार ऑर्गनाईज करणं ही साधी गोष्ट आहे, परंतु आपण आता पाहिलंच की अनेक गोष्टीमध्ये अडचणी येतात. पण ह्या अडचणीमधून सुद्धा आपण मार्ग काढायचा असतो आणि तो आपल्या व्यवसायातून आपण शिकतच असतो की समोर पेशंट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात, परंतु या अडचणींवर मात करून आपण त्या पेशंटचा जीव वाचवतो. त्याचप्रमाणे या अडचणींवर मात करून आपल्या कलागुणांचाही आपण थोडीफार डेव्हलपमेंट करावी किंवा त्याची वृद्धी करावी असं मला मनापासून वाटतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की आपली संस्कृती आहे ती खूप वेगळी आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे ही कलेमध्ये खूप वेगळी आहे. ज्या ज्ञानदेवांनी रचला पाया आणि तुका झाला से कळसा आपण म्हणतो, तशी महाराष्ट्राला अनेक वर्षांची संत कवींची परंपरा आहे. त्यानंतर मोरोपंतांसारख्या पंत कवींची परंपरा आहे. इंग्लिश मधलं सॉनेट मराठीमध्ये आणणारे रवी किरण मंडळाचे जे कोणी सर्व कवी होते हे सुद्धा महाराष्ट्रातलेच होते. ह्या सगळ्यामधून आपण ज्या वेळेला पाहतो की अनेक गोष्टी ह्या मराठीमध्ये खूप वेगळ्या आहेत. साधी गोष्ट सांगतो की एखादा प्रणय प्रसंग असेल तर इंग्लिशमध्ये तुम्हाला खूप भडकरित्या सांगितलं जातं, पण मराठीमध्ये मालगुण टाकली पेटवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये हे केलेलं असतं. तुम्ही मराठीमधले अनेक लेखक पहा. सगळ्यांना माहिती असलेले काही लेखकांचं जर नाव घ्यायचं झालं तर वपू काळेंनी काय सांगितलंय माहितीये का, की सुंदर तरुणी कोण? सुंदर तरुणी समोरून आली, वपू म्हणतात की समोरून एखादी छानपैकी वाऱ्याची झुळूक अंगावर यावी असं एखादी सुंदर तरुणी पाहिल्यावर वाटतं. किती समर्पक शब्दामध्ये हे केलेलं आहे. हे मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे. अजून एक कानी असं केलंय की एखादी सुंदर तरुणी समोरून गेल्यानंतर सुंदर तरुणी कोण? की जी समोरून गेली की तुम्ही मागं वळून बघता ती सुंदर तरुणी. अशा अत्यंत छोट्या आणि साध्या भाषेमध्ये मराठी भाषा ही समृद्ध झालेली आहे. अनेक गोष्टी आहेत, अनेक आपण आनंद साजरा करत असतो. वेगवेगळ्या प्रकारे आपल्या इथं लग्नाच्या समारंभात किंवा इतर समारंभामध्ये आपण आपलं कल्चरल वैशिष्ट्य सादर करत असतो. लग्नामध्ये आपण गाणी पेश करत असतो. मला माहिती मी अनेक आपल्या डॉक्टर बंधू भगिनींच्या घरातल्या लग्नांना गेलेलो आहे. त्यावेळेला त्यांनी ज्या पद्धतीने गाणी म्हणलेली आहेत किंवा वादन केलेलं आहे किंवा नृत्य केलेलं आहे हेही पाहिलेलं आहे. आपल्या कॉन्फरन्सेसला सुद्धा ज्या वेळेला एखादं आपला कार्यक्रम संपल्यानंतर जो कार्यक्रम असतो त्याला गाणी वगैरे लागतात. त्यामध्ये सुद्धा बँकवेमध्ये शेवटी जो काही छानपैकी नृत्याचा जल्लोष होतो तो पाहिल्यावरही आपल्याला नक्की वाटतं की हे कुठंतरी सगळं एकत्र आणलं पाहिजे.
आपल्या संस्कृतीमध्ये हे गायन वादन खूपच रुजलेलं आहे. अगदी कोळी गीतामध्ये सांगायचं झालं ना तर किती छान सांगतात. या गोदांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा येतो, या गोदांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा येतो, त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी साऱ्या, त्यांच्या केसामंदी त्यांच्या पायामंदी काय ऋण झुण त्या चालती कशा चालती ठुमकत ठुमकत. या तर सांगायचा मुद्दा असा, मी माझ्या गाण्याचं फारसं तुम्हाला हे देत नाही, पण महाराष्ट्रामध्ये कला ही घरोघरी मुरलेली आहे. ही कला आपली बाहेर यायला पाहिजे. आपल्या सर्व आपण डॉक्टर्स हे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये गांजलेलो आहोत आणि खरोखर आज परिस्थिती अशी आहे की अतिशय कडक शब्दामध्ये आपल्याला सांगितलं पाहिजे. कित्येकदा असं वाटतं की ज्या वेळेला सरकार आपल्यावर धावून येतं किंवा हे वेगवेगळे जे काही आपल्याला कायदे केलेले आहेत आणि आपल्याला त्रास होतोय, त्यावेळेला मला असं कविता आठवते की खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या. नाही, पण प्रत्यक्षामध्ये मात्र नमस्कार साहेब, आपलं असं चुकलंय, असं आपण करतोय. त्याच्यामुळं आज महाराष्ट्रातल्या डॉक्टरांनी या मार्च महिन्यापासून गेल्या 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये जे काही काम केलंय त्याला तोड नाही. आज आपण सगळ्यांनी खूप जीव तोडून काम केलंय. प्रत्येक IMAच्या मेंबरनी आपलं तन मन आणि धन अर्पून आज महाराष्ट्रातल्या सर्व पेशंटची सेवा केलेली आहे. कोविडमध्ये महाराष्ट्रातल्या डॉक्टरांचे, खाजगी डॉक्टरांची आणि त्यातही IMAच्या डॉक्टरांचं जे आहे, ही गोष्ट हे आपण सगळे विसरून चालणार नाही. आपलं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. आज आपल्यातल्या 61 जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत आणि ह्या सगळ्यांना आपण साक्षी ठेवून आजचा हा जो प्रसंग आहे हा नक्कीच एका चांगल्या पार्श्वभूमीवर साजरा करायचा आहे. अनेक गोष्टी भोगल्यात आपण, पण त्यामधून थोडंसं बाहेर पडण्यासाठी आज सरकारही सांगते की कोरोना कंट्रोल मध्ये आलाय. आमचा इस्त्रीवाला सांगतो की साहब मैं मास्क क्यों पहनू, कोरोना तो गया. परिस्थिती काही असली तरी आज कोरोनाची किंवा कोविडची पॅन्डेमिक जाहीर होण्यापूर्वीपासून इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राच्या प्रत्येक डॉक्टरनी लोकांमध्ये जनजागृती केली. ज्या वेळेला समोर काही गोष्टी आल्या, ज्या वेळेला सरकारी दवाखाने कमी पडत होते त्यावेळेला आम्ही आमचे दवाखाने दिले. ज्या वेळेला सरकारी डॉक्टर कमी होते त्यावेळेला आपल्यातल्या अनेक जणांनी पुढे छातीची ढाल करून त्या पेशंटची सेवा केलेली आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कोणी मान्य करत नाही, पण आपल्यामध्येच आपण ह्या मान्य करायच्या आहेत. आणि त्याच्यामुळं हा एक प्रकारचा, जसा आपण 1 जुलैला आत्मसन्मान दिवस साजरा केला त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी मनामध्ये मागं ठेवून आपल्या मनामध्ये जरी दुःख असलं तरी चेहऱ्यावर हसू आणून आणि एक चांगल्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये आपण हा आजचा आनंदोत्सव, हा जो आपला कल्चरल फेस्टिवल आहे नवरंग, हा साजरा करू. माझे सर्वांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. आपण खूप मोठ्या पद्धतीने हा साजरा करताय. इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवलीचे विशेष अभिनंदन. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मला डॉक्टर मीना पृथ्वींनी ह्या आता आपल्या याच्यामध्ये ज्या एसेज आहेत, म्हणजे जे निबंध आहेत, त्याचप्रमाणे एक कवितांची पण एक स्पर्धा घेतली होती, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते. मी ते बारकाईने वाचलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अनेक खरोखर गोष्टी या आपल्याला चांगल्या पद्धतीने लिहिता येतात. त्याच्यामुळे सर्व लोकांना एक मला सांगायचंय की या महोत्सवातून, या नवरंगमधून, या सांस्कृतिक महोत्सवातून आपण काय शिकायचंय, तर मनामध्ये जे आहे ते लिहित करा. आपल्या डॉक्टरांसारखे जे अनुभव आहेत ते कुणालाही येत नाही. बाकीचे लेखक जे असतात ते कुठेतरी कीहोल एक्सपिरियन्स असतो त्यांना, ज्याप्रमाणे एखाद्या माणसाच्या घरामध्ये त्याच्या कीहोल मधून पाहिल्यानंतर आज चाललेलं ते आहे. पण आपण इथं जीवनापासून, बाळ जन्माला येतं तेव्हापासून किंवा त्याच्या आधीपासून माणूस मरेपर्यंत त्याच्या सर्व व्याधी, त्याच्या कुटुंबांचे त्याच्याबरोबरच प्रश्न, त्याचे आर्थिक प्रश्न, सामाजिक प्रश्न, सगळ्या गोष्टींचे आपण साक्षी असतो. या गोष्टी लिहून ठेवा, या गोष्टी प्रगट करा.
तर त्या काव्यातून करा, नाटकातून करा किंवा लेखातून करा किंवा कथा कादंबऱ्यातून करा, पण करा. मी एक असं माझे उत्तराधिकारी डॉक्टर आर.एस. लोंढे यांना विचारून एक गोष्ट मी जाहीर करू इच्छितो की आपण या सांस्कृतिक महोत्सवामध्ये दरवर्षी आपण हे करत राहू. पण माझी स्वतःची इच्छा अशी आहे की आपल्या इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचं एक सांस्कृतिक व्यासपीठ असावं. हे सर्व लेखक हे एकत्रित यावे आणि याच्यामध्ये फक्त वर्तमानपत्रात किंवा कथा कादंबऱ्या लिहिणारे लेखक नाही, तर फेसबुकवर अनेक सोशल मीडियावर आपले लोक असंख्य खूप छान छान लिहित असतात. या सगळ्यांनी एकत्र यावं आणि ज्या वेळेला डॉक्टर्स IMA संकटात येत असेल त्यावेळेला एकत्रितपणे या समाजामध्ये डॉक्टरांबद्दल जे काही बोललं जातं त्याचं उत्तर द्यावं, अशा प्रकारची माझी स्वतःची इच्छा आहे. त्या पद्धतीचं व्यासपीठ आपण नक्कीच लवकरच ते आपण जाहीर करू आणि त्यानंतर खरोखर एक महाराष्ट्र राज्याचं जे सांस्कृतिक ठेवा आहे तो प्रत्येक आपला मेंबर हा विकसित करेल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. सर्व पार्टिसिपंट जे आहेत त्यांचंही पुन्हा अभिनंदन. धन्यवाद.